Good morning, students. Now here we are also discuss about the methods of reapportionment of overheads. Good morning, students. I am Mr. S.P. Jadhav, Assistant Professor, DG College of Commerce, Satara. We taught Advanced Costing Paper 2nd. या ठिकाणी आपण BCom 3rd सेमिस्टर 5 मधील ॲडव्हान्स कॉस्टिंग पेपर 2nd यामधलं पहिलं युनिट ओव्हरहेड्स त्यामधले आपण मेथड्स फॉर रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स हे या ठिकाणी पाहणार आहोत. आता ओव्हरहेडचं मिनिंग डेफिनेशन आपल्याला माहीत आहे की ऑल द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज overheads. Then it is also the most important point, the overheads, that means into the manufacturing industry many departments are also working there. That means the service departments are also there, as well as the main or core department, it is nothing but our production department. Then the methods for reapportionment of overheads, the reapportionment of service department expenses over the production department. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटचे जे काय ओव्हरहेड्स असतील, जे काय खर्च असतील ते प्रोडक्शन डिपार्टमेंटला दाखवणं किंवा ते या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड करणं किंवा समावेश करणं मे बी कॅरीड आउट बाय युजिंग एनी वन ऑफ दिस फॉलोइंग मेथड. मग ज्या काय मेथड्स असतील त्यासाठी मेथड्स आहेत. मग त्यामध्ये पहिली मेथड आहे डायरेक्ट रीडिस्ट्रीब्युशन मेथड. दुसरी मेथड आहे स्टेप मेथड ऑफ सेकंडरी डिस्ट्रीब्युशन और नॉन रेसिप्रोकल मेथड, रिसिप्रोकल सर्व्हिस मेथड. या 3 मेथड या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये मेथड फॉर रिअपॉर्शनमेंट हे डायग्रॅमिक प्रेझेंटेशन आपल्याला दिसून येते. त्यामध्ये डायरेक्ट रीडिस्ट्रीब्युशन मेथड, दुसरी मेथड आहे स्टेप मेथड और नॉन रेसिप्रोकल मेथड. तिसरी रेसिप्रोकल मेथड, त्यामध्ये आपण या ठिकाणी पुन्हा 3 मेथडमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. सायमल्टेनियस इक्वेशन मेथड, ट्रायल अँड एरर मेथड आणि रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड. ह्या 3 मेथड आहे रेसिप्रोकल सर्व्हिसेस मेथडमध्ये. आता याच्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी पहिली जी मेथड आहे ते आपण पाहणार आहोत डायरेक्ट रीडिस्ट्रीब्युशन मेथड. म्हणजे त्या ठिकाणी या मेथडमध्ये काय केलं जातं तर सर्व्हिस डिपार्टमेंट कॉस्ट अंडर दिस मेथड आर अपॉर्शनड ओव्हर द प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे या ठिकाणी सर्व्हिस डिपार्टमेंट असेल तर सर्व्हिस डिपार्टमेंटची या ठिकाणी कॉस्ट असेल ती प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये इन्क्लुडिंग या ठिकाणी केली जाईल. आता या ठिकाणी इन्क्लुडिंग करत असताना त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे कुठला मुद्दा आहे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन मेथड. जे या मेथडमध्ये आपण काय करतो तर डायरेक्टली तर डायरेक्ट redistribution method म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट कॉस्ट आर ऑल्सो अंडर दिस मेथड्स आर ऑल्सो
दॅट मीन्स द डिस्ट्रीब्युशन अमॉंग द प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटचा जो काय खर्च असेल तो सर्व्हिस डिपार्टमेंटचा खर्च हा प्रामुख्यानं काय केला जाईल तर प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी डिवाईड केला जाईल. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य काय तर प्रोडक्शन डिपार्टमेंट इज द वन डिपार्टमेंट, देन सर्व्हिस डिपार्टमेंट आर ऑल्सो ऑक्झिलरी डिपार्टमेंट. म्हणजे सहाय्यभूत ज्याला आपण डिपार्टमेंट म्हणतो ते सहाय्यभूत डिपार्टमेंट म्हणजे कुठलं आलं तर प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे आता इथं काय होईल तर या ठिकाणी जे सर्व्हिस डिपार्टमेंट असेल ते सर्व्हिस डिपार्टमेंट हे या ठिकाणी प्रामुख्यानं प्रोडक्शन डिपार्टमेंटला मदत करतं आणि त्याचा जो काय होणारा जो काय खर्च असेल तो खर्च या ठिकाणी प्रोडक्शन डिपार्टमेंटला दाखवणं हा एक मेन मुद्दा आहे. म्हणजेच इथं या ठिकाणी इग्नोरिंग द सर्व्हिसेस रेंडर्ड बाय द सर्व्हिस डिपार्टमेंट टू द अदर. म्हणजे ते काय करायचे इग्नोर करायचे की जे सर्व्हिस डिपार्टमेंट असेल त्या सर्व्हिस डिपार्टमेंटनं अदर डिपार्टमेंटला जे काय सर्व्हिसेस दिले असतील ते इग्नोर करणं आवश्यक आहे. अँड टू अंडरस्टँड द ॲप्लिकेशन ऑफ दिस मेथड ग्रुथ इज प्रॉब्लेम. म्हणजे ह्याची जी काय मेथड असेल ती मेथड आपण या ठिकाणी प्रामुख्यानं ह्या मेथडनुसार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर प्रामुख्याने रिडिस्ट्रीब्युशन मेथड म्हणजे नेमकं काय तर त्याच्यामध्ये बघा तर एक्सेल लिमिटेड हॅज 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट अँड 4 सर्व्हिस डिपार्टमेंट्स. these expenses of these departments as primary distribution summary. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी 2 डिपार्टमेंट आहेत महत्त्वाचे, एक प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि दुसरं सर्व्हिस डिपार्टमेंट. मग आता एक्सेल लिमिटेड असेल त्या एक्सेल लिमिटेडमध्ये एक्सेल लिमिटेड हॅज 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजेच काय तर एक्सेल लिमिटेडमध्ये 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट आहेत. म्हणजे एक्सेल लिमिटेड हॅज 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट. 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट आहेत. ते कुठले कुठले आहेत बघूयात प्रॉब्लेममध्ये. डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी अँड डिपार्टमेंट सी. म्हणजे डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी and third department is our department C. These are the 3 departments are also into the Excel limited. त्यानंतर service departments there are 4 service departments. Service departments किती आहेत 4 आहेत. मग ते कुठले आहेत तर सर्व्हिस डिपार्टमेंट 4 आहेत. त्यापैकी स्टोअर हे सर्व्हिस डिपार्टमेंट अंतर्गत येते. स्टोअर त्यानंतर दुसरं या ठिकाणी येते टाईम कीपिंग अँड अकाउंट्स. दुसरं टाईम कीपिंग अँड अकाउंट्स. तिसऱ्या या ठिकाणी डिपार्टमेंट येत आहे पॉवर अँड कॅन्टीन. तिसरं डिपार्टमेंट येते काय पॉवर आणि चौथं येते कॅन्टीन. आता याच्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलं असेल की प्रोडक्शन डिपार्टमेंट ए बी सी आणि सर्व्हिस डिपार्टमेंट कुठले आहेत तर देर आर 4 सर्व्हिस डिपार्टमेंट. दीज सर्व्हिस डिपार्टमेंट्स त्याच्यामध्ये स्टोअर आहे, टाईम कीपिंग अँड अकाउंट्स आहे, पॉवर आहे आणि दुसरं डिपार्टमेंट आहे कॅन्टीन. म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या तर याचा खर्च दिलेला आहे. काय या ठिकाणी कॉस्ट आहे तर डिपार्टमेंट एचा 30 लाख रुपये खर्च आहे,
बीचा 26 लाख रुपये खर्च आहे आणि सीचा 24 लाख रुपये खर्च आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण जे एक्सपेन्सेस म्हणूयात ते एक्सपेन्सेस या ठिकाणी डिपार्टमेंट ए रुपीज किती आहेत प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत 30 लाख, प्रॉब्लेममध्ये किती दिले 30 लाख. तर आपल्याला काय करायचे आहे तर हे या ठिकाणी आपल्याला हा प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सोडवायचा कसा तर त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करतोय. तर डिपार्टमेंट बीचे एक्सपेन्सेस किती आहेत तर 26 लाख 26 लॅक्स. आपला विषय हा कॉस्टिंग असल्यामुळं कॉस्टच्या दृष्टिकोनातून म्हणजेच या ठिकाणी फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द एक्सपेन्सेस आपलं थिंकिंग असणार आहे एक्सपेन्सेसच्याच दृष्टिकोनातून. त्यानंतर खर्च आहे डिपार्टमेंट सीचा 24 लाख. Calculation of cost are also most important into the cost accounting and how to controlling into that particular cost it is also most important. ते सुद्धा महत्त्वाचं आहे. मग त्या दृष्टीनं पहिल्यांदा या ठिकाणी खर्च कसा काढायचा, तो खर्च कसा दाखवायचा, टोटल कॉस्ट कशी काढायची हे सुद्धा या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं असतं. मग आता सांगण्याचं तात्पर्य काय तर या ठिकाणी वी नो very well the store department expenses are also 4 lakh. स्टोअर डिपार्टमेंट आहे जे की सर्व्हिस डिपार्टमेंट आहे कंपनीचं, त्याचा 4 लाख रुपये खर्च आहे. टाईम किपिंग अँड अकाउंट्स त्याचा या ठिकाणी खर्च आपल्याला दिसतोय प्रॉब्लेममध्ये 3 लाख. टाईम किपिंग अँड अकाउंट्स 3 लाख 3 लाख रुपये खर्च आहे. त्यानंतर पॉवर हे एक प्रकारचं सर्व्हिस डिपार्टमेंट आहे की जे प्रोडक्शन डिपार्टमेंटला पॉवर प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. मग त्याचा खर्च 1,60,000 रुपये 1,60,000. आणि कॅन्टीन डिपार्टमेंट असेल, कॅन्टीन हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, त्याचा या ठिकाणी खर्च आहे 1 लाख रुपीज. आता अशा पद्धतीनं टोटल या ठिकाणी प्रोडक्शन डिपार्टमेंटचा खर्च येतोय या ठिकाणी 80 लाख आणि सर्व्हिस डिपार्टमेंटचा किती येतोय 9,60,000. आता या ठिकाणी बघा द फॉलोइंग इन्फॉर्मेशन्स आर ऑल्सो अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ द प्रोडक्शन डिपार्टमेंट. मग या ठिकाणी प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये पुन्हा आपल्याला फॉलोइंग इन्फॉर्मेशन या ठिकाणी सांगितलेले. त्यामध्ये काय सांगितलं आहे तर या ठिकाणी हॉर्स पॉवर ऑफ मशीन म्हणजेच या ठिकाणी जी काही पॉवर वापरली जाते प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी मग ते पॉवर प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करते तर सर्व्हिस डिपार्टमेंटमधलं पॉवर डिपार्टमेंट असेल ते पॉवर डिपार्टमेंट हे पॉवर प्रोव्हाइड करण्याचं काम करते. म्हणजेच या ठिकाणी काय झालं तर 1,60,000 हे त्याचा खर्च आहे. त्यानंतर इथं सांगितलेलं आहे हॉर्स पॉवर ऑफ मशीन म्हणजे या ठिकाणी जी काय मशीन असेल त्या मशीनची हॉर्स पॉवर डिपार्टमेंट एमध्ये 300 हॉर्स पॉवरचं मशीन दिसतंय, डिपार्टमेंट बीमध्ये सुद्धा 300 हॉर्स पॉवरचं आणि डिपार्टमेंट सीमध्ये 200 हॉर्स पॉवरचं या ठिकाणी आपल्याला मशीन या ठिकाणी यूज केल्याचं पाहावयास मिळते. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय तर आता इथं सेकंड इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे नंबर ऑफ वर्कर्स. आता नंबर ऑफ वर्कर्स डिपार्टमेंट एमध्ये 20, बीमध्ये 15 आणि सीमध्ये 15. व्हॅल्यू ऑफ स्टोअर्स रिक्विजिशन्स इन रुपीज म्हणजे डिपार्टमेंट एचं व्हॅल्यू ऑफ स्टोअर रिक्विजिशन दिलेलं आहे रुपीजमध्ये आहे ते 2,50,000, 1,50,000 आणि 1 लाख. आणि सांगितलेलं काय प्रिपेअर ए स्टेटमेंट apportioning the cost of services department over the production department using direct redistribution method. कोणती मेथड वापरायची आपल्याला इथं तर डायरेक्ट रिडिस्ट्रीब्युशन मेथड. म्हणजे आता इथं सांगण्याचं तात्पर्य काय तर इट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. इट शुड बी नोटेड दॅट वी नो व्हेरी वेल की आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी आपल्याला काय करायचे तर सर्व्हिस डिपार्टमेंट ची जी काय कॉस्ट असेल ती कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला काय करा दाखवा, थोडक्यात साधं सोप्या भाषेमध्ये दाखवा किंवा अपॉर्च्युनिमेंट त्याचं करा बाय युजिंग डायरेक्ट रिडिस्ट्रीब्युशन मेथड. मग याच्यामध्ये आता आपल्याला डायरेक्ट रिडिस्ट्रीब्युशन मेथडमध्ये काय करावं लागेल तर या ठिकाणी आपण सोल्युशन बघूयात. आपण या ठिकाणी सोल्युशन करत असताना इन द बुक्स ऑफ काय म्हणणार आपण इन द बुक्स ऑफ कुठली कंपनी आहे आता याचं सोल्युशन बघूयात आपण. काय म्हणणार इन द बुक्स ऑफ कुठली कंपनी आहे एक्सेल लिमिटेड. इन द बुक्स ऑफ एक्सेल लिमिटेड
काय करायचे तर प्रायमरी सेकंडरी ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट काय करायचे तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे तर प्रॉब्लेममध्ये सांगितले प्रिपेअर ए स्टेटमेंट अपोर्शनिंग द कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट ओव्हर द प्रोडक्शन डिपार्टमेंट. मग या ठिकाणी आपण काय करणार आहे तर स्टेटमेंट तयार करणार आहे. कुठलं स्टेटमेंट तर सेकंडरी ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट. सेकंडरी ओव्हरहेड्स डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट. सेकंडरी ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट. सेकंडरी ओव्हरहेड्स डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट. आता या स्टेटमेंटमध्ये काय करावं लागेल बघा. हे स्टेटमेंट आपल्याला नावावरून लगेच समजतंय तर सेकंडरी ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट हे कुठलं स्टेटमेंट आहे तर इट इज ऑल्सो द सेकंडरी ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट. या ठिकाणी आता मग काय करावं लागेल तर या ठिकाणी काही करायचं नाही, फक्त या ठिकाणी जे सर्व्हिस डिपार्टमेंटचा जो काय खर्च असेल तो प्रोडक्शन डिपार्टमेंटला फक्त दाखवायचे. मग यासाठी कोणकोणते कॉलम घ्यावे लागतील तर पहिला कॉलम पर्टिक्युलरचा, दुसरा कॉलम बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट, त्यानंतर तिसरा कॉलम टोटल रुपीज, त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट ABC. म्हणजे याचा अर्थ काय तर सर्व्हिस डिपार्टमेंटचा जो काही खर्च असेल तो खर्च ह्या प्रोडक्शन डिपार्टमेंट ABCला या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजेच सर्व्हिस डिपार्टमेंटचा जो एकूण खर्च असेल त्या एकूण खर्चामध्ये ह्या तिन्ही डिपार्टमेंटला प्रोडक्शन डिपार्टमेंटचा जे या ठिकाणी खर्च समाविष्ट आहेत. म्हणजे ते सर्व्हिस डिपार्टमेंटचे जे काही एक्सपेन्सेस असतील ते एक्सपेन्सेस आपणाला या ठिकाणी काय करावे लागतील तर या ठिकाणी त्या पर्टिक्युलर प्रोडक्शन डिपार्टमेंट ABC याला या ठिकाणी दाखवावे लागतील. म्हणजेच हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा या ठिकाणी लक्षात आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. मग आता त्याचे कॉलम कुठले करणार तर फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर. किती कॉलम करावे लागतील पर्टिक्युलरचा फर्स्ट कॉलम, दुसरा बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट, तिसरा कॉलम टोटल, चौथा या ठिकाणी मग प्रोडक्शन डिपार्टमेंट येईल त्यामध्ये परत 3 कॉलम येतील. म्हणजे अशा पद्धतीनं 6 कॉलम आपल्याला करावे लागतील. तर या ठिकाणी आपण इन्सर्ट टेबल तर फर्स्ट कॉलम आपला येईल पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम येईल बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट, बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट. आता बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट या ठिकाणी आपल्याला माहीत आहे तर कोणत्या बेसिसवर तुम्ही तो खर्च या ठिकाणी दर्शवणार आहात किंवा सोप्या भाषेमध्ये दाखवणार आहात त्याचा तो बेस. त्यानंतर टोटल इन ब्रॅकेट रुपीज, टोटल इन ब्रॅकेट रुपीज. त्यानंतर या ठिकाणी काय येणार आहे तर प्रोडक्शन डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट. आता प्रोडक्शन डिपार्टमेंट किती आहेत तर ABC. प्रोडक्शन डिपार्टमेंट कुठला आहे ABC. मग या ठिकाणी काय येईल तर ABC म्हणजेच प्रोडक्शन डिपार्टमेंट आपण काय म्हणणार A इन ब्रॅकेट रुपीज, त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट B इन ब्रॅकेट रुपीज and production departmental C in bracket रुपीज. म्हणजे इथं हे या ठिकाणी आपणाला प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल त्या ठिकाणी 3 डिपार्टमेंट असल्याचं पाहावयास मिळतं. ते आपण या ठिकाणी ऑलरेडी ॲनालिसिसमध्येच पाहिलेलं आहे. आता साधं सोपं आहे, अतिशय सोपा सब्जेक्ट आहे, अतिशय इझी समजण्यासुद्धा या ठिकाणी इझी आहे. जर या ठिकाणी व्यवस्थित जर तुम्ही समजून घेतलं किंवा अभ्यास केला, फक्त या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे. आता इथं आपल्याला काय करायचे तर या ठिकाणी जे काय सर्व्हिस डिपार्टमेंटचा खर्च असेल म्हणजे आपल्याला या ठिकाणी सर्व्हिस डिपार्टमेंटचा जो काही खर्च दिला असेल तो खर्च फक्त या प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपल्याला दाखवायचा आहे ABCला. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटचा जो काही खर्च असेल म्हणजे 4 लाख असतील, 3 लाख असेल, 1,60,000 किंवा 1 लाख असेल ते आपल्याला
हे थोडक्यात मर्ज करायचे किंवा काय करायचे, हे प्रोडक्शन ए बी सीमध्ये दाखवायचे. तर पहिल्यांदा काय काय घ्यावं लागेल, तर पहिल्यांदा आपल्याला कॉस्ट ॲज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी, म्हणजे त्या ठिकाणी काय येईल, तर प्रोडक्शन डिपार्टमेंटचा जो काय प्रायमरी जो काय खर्च असेल, जो डायरेक्ट जे एक्सपेन्सेस असेल, तो या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा दाखवावा लागेल. म्हणजे कॉस्ट ॲज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी ज्याला म्हणतो आपण, कॉस्ट ॲज पर गिवन किंवा या ठिकाणी कॉस्ट ॲज पर गिवन असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. कॉस्ट ॲज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी किंवा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. मग या ठिकाणी टोटल किती येते, तर या ठिकाणी टोटल आपल्याला दिलेलं आहे बघा. या ठिकाणी 80 लाख रुपये या ठिकाणी टोटल कॉलममध्ये येईल. 80 लाख टोटल कॉलममध्ये किती येणार, 80 लाख. ते या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. प्रोडक्शन ए, मग इथं प्रोडक्शन एचं एक कॉलममध्ये किती, 30 लाख प्रोडक्शन एचा या ठिकाणी खर्च आहे, कॉस्ट आहे 30 लाख. बीचा या ठिकाणी खर्च किती आहे, तर 26 लाख, 26 लाख. अँड सीचा 24 लाख. आता इथं बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट या ठिकाणी काय गिवन आहे, या ठिकाणी काय बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट आपण काय म्हणणार, गिवन दिलेला आहे. कारण हा डायरेक्ट या ठिकाणी आपण काय करणार, या ठिकाणी मांडणार कुणाला, प्रोडक्शन डिपार्टमेंटचा जो काही खर्च असेल तो डायरेक्टली त्या डिपार्टमेंटला या ठिकाणी आपण काय करणार, तो मांडणार. तो आपण बघूयात इथं बघा. प्रोडक्शन एचा 30 लाख, प्रोडक्शन बीचा 26 लाख आणि सीचा किती 24 लाख, टोटल या ठिकाणी 80 लाख. आता जे काही खर्च असतील ते या ठिकाणी आहेत सर्व्हिस डिपार्टमेंटचे, म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटचा स्टोअरचा एक्सपेन्सेस, टाईम किपिंग अँड अकाउंट्सचा कॉस्ट या ठिकाणी म्हणत आपण, आणि पॉवर कॉस्ट आणि कॅन्टीन असेल तो कॅन्टीनचा जो काय कॉस्ट असेल, खर्च असेल, तो आपणाला ह्यामध्ये दाखवायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, ह्या 30 लाखामध्ये त्या प्रपोर्शननुसार, आता हा प्रपोर्शन किंवा तो डिवाइड करायचा असेल तर कोणत्या बेसिसवर करायचं, तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथं पहिल्यांदा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर पहिल्यांदा आपण खर्च कुठला डिस्ट्रीब्यूट करणार, तर स्टोअरचा, सर्व्हिस डिपार्टमेंटचा स्टोअरचा खर्च. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार, तर या ठिकाणी जे काय स्टोअर असेल ते पर्टिक्युलरमध्ये काय लिहिणार, स्टोअर. आता मुद्दा असा आला तर कोणत्या बेसिसवर आपण ते या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार, मग त्याला बेस कोणता वापरायचा, तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या. स्टोअर असेल तर त्या स्टोअर रिक्विजिशनची व्हॅल्यू असते. स्टोअर असेल तर त्या स्टोअरचं काय असणार आहे, रिक्विजिशन व्हॅल्यू असेल. मग आता हे रिक्विजिशन व्हॅल्यू, मग त्यात रिक्विजिशन व्हॅल्यू विचारात घेऊन मग इथं आपण वर्किंग करूयात. इथं रिक्विजिशन व्हॅल्यू म्हणजे इथं काय आलं, स्टोअर रिक्विजिशन व्हॅल्यू, म्हणजे बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट कुठला आला, तर तुमचा आला बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंटमध्ये स्टोअर रिक्विजिशन व्हॅल्यू. बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंटमध्ये काय येणार, तर व्हॅल्यू ऑफ स्टोअर रिक्विजिशन. म्हणजे त्या ठिकाणी काय येणार, बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंटमध्ये स्टोअर रिक्विजिशन व्हॅल्यू, स्टोअर रिक्विजिशन व्हॅल्यू. आता स्टोअर रिक्विजिशन व्हॅल्यू, आता इथं खर्च आपणाला किती दाखवायचा आहे, तर 4 लाख काय करायचं या ठिकाणी, टोटल खर्च किती आहे, तर 4 लाख. टोटल या ठिकाणी किती डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत आपल्याला, 4 लाख. आता बेस कसा आहे, तर ते स्टोअर रिक्विजिशन व्हॅल्यू. मग आपण काय करणार, तर प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी डिपार्टमेंट ए बी सी त्याची स्टोअर रिक्विजिशन व्हॅल्यू या ठिकाणी आपण पाहणार. स्टोअर रिक्विजिशन व्हॅल्यू किती आहे, तर 2,50,000, 1,50,000 आणि 1 लाख. म्हणजेच या ठिकाणी आपण वर्किंग करूयात. त्यामध्ये काय, वर्किंगमध्ये काय करणार, तर कॅल्क्युलेशन ऑफ रेशो कशासाठी, फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोअर अमाउंट. बेस कुठला आहे,
तर बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट कुठला आहे तर रिक्विजिशन व्हॅल्यू आहे, रिक्विजिशन व्हॅल्यू. मग आता रिक्विजिशन व्हॅल्यू कुठली आहे तर ए ची म्हणजे डिपार्टमेंट ए, त्यानंतर डिपार्टमेंट बी आणि त्यानंतर डिपार्टमेंट सी. आता ए बी सी रिक्विजिशन व्हॅल्यू या ठिकाणी आपण पाहूयात. तर ए ची 2,50,000, बी ची 1,50,000, म्हणजे किती आहे हे रुपीजमध्ये आहे, रुपीज 2,50,000. त्यानंतर बी ची रुपीज 1,50,000 आणि सी ची रुपीज 1,00,000, रुपीज 1,00,000. म्हणजे रेशो कसा येईल, कॉमन या ठिकाणी कितीनं भाग जाईल तर या ठिकाणी हे शून्याला शून्य गेले, म्हणजे हे शून्य गेले 1 2 3 4, 1 2 3 4, 4 शून्याला 4 शून्य गेले, म्हणजे राहिलं किती खाली बघा, इथं या ठिकाणी राहील किती तर इथं राहील 4 शून्य गेल्यानंतर 25, इथं 4 शून्य गेल्यानंतर किती राहील, किती राहील 15, 4 शून्य गेले की 15 राहते ना, 1 2 3 4 15, आणि इथं 4 शून्य गेले किती राहील, किती राहील 10. मग ह्याला कॉमन या ठिकाणी भाग जाईल कितीनं तर 5नं भाग जाईल, म्हणजे 5 5 5 25, म्हणजे इथं आलं 5, 5 3 15, म्हणजे इथं किती आलं 3 आलं, आणि 5 2 10, म्हणजे किती आलं 2 आलं. म्हणजे रेशो किती आला स्टोअरचा तर या ठिकाणी रेशो आला 5:3:2. रेशो किती आला 5:3:2 हा काय आला रेशो आला, 5:3:2 हा रेशो आला. मग हे 4 लाख ह्या याच्याप्रमाणे वाटायचं. मग ए डिपार्टमेंटची अमाऊंट कसं काढणार तर डिपार्टमेंट ए त्याची अमाऊंट कशी काढणार तर दिलेली अमाऊंट म्हणजे किती वाटायचे तर 4 लाख, 4 लाख डिवायडेड बाय जो रेशो काढला असेल त्याची बेरीज किती येते 5 आणि 3 8 आणि 2 10, 10 गुणिले त्या 10 मधला कितवा हिस्सा 5वा हिस्सा डिपार्टमेंट एला, म्हणजे इंटू 5, म्हणजे ती अमाऊंट येईल बघा तुमची किती येईल तर आय थिंक सो समथिंग दॅट 80,000 वगैरे येईल. 50 म्हणजे माझी 5 म्हणजे 2 लाख किती आले या ठिकाणी 2 लाख. 4 लाख डिवायडेड बाय 10 म्हणजे किती आलं 4 लाख डिवायडेड बाय 10 म्हणजे किती येणार आहे त्याचं डिवायडेड बाय 10 केले की 40,000, त्याला गुणिले 5 केले की किती आलं 2 लाख आलं. ही झाली डिपार्टमेंट ए ची स्टोअरची अमाऊंट. डिपार्टमेंट एला एवढी अमाऊंट आपल्याला दाखवायला लागेल. आता डिपार्टमेंट बीची अमाऊंट काढूयात, सेम प्रोसेस. 4 लाख डिवायडेड बाय 10 इंटू त्यामधला कितवा हिस्सा तिसरा म्हणजे किती येणार आहे 1,20,000. हे डिपार्टमेंट बीला दाखवावे लागतील. आणि डिपार्टमेंट सीला सुद्धा सेम 4 लाख डिवायडेड बाय 10 इंटू कितवा हिस्सा दुसरा म्हणजे 40 इंटू 2 म्हणजे 80,000. बेरीज येते का 4 लाख 2 आणि 2 4 लाख आलं. मग डायरेक्ट आपण कुठं जाणार मग आपल्या या ठिकाणी स्टोअर, त्यामध्ये 5:3:2 बेस कुठला घेतला तर रिक्विजिशन व्हॅल्यू. ही रिक्विजिशन व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर या ठिकाणी स्टोअर मग एला किती जाते बीला किती जाते तर हे या ठिकाणी दिलेले असल्यामुळे त्याचं या ठिकाणी मग डिवायडेशन किती येणार एच्या कॉलममध्ये आपण एची अमाऊंट लिहिणार. स्टोअरची किती 2 लाख, बीला जेवढी त्याचा आला असेल 1,20,000 आणि सीचं किती येणार आहे 80,000. म्हणजे पहिलं सर्व्हिस डिपार्टमेंट त्याची कॉस्ट 4 लाख रुपये आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केली कुणामध्ये तर प्रोडक्शन डिपार्टमेंट ए बी आणि सी मध्ये. मग आता दुसरा मुद्दा आहे, दुसरं डिपार्टमेंट घ्या. दुसरं डिपार्टमेंट असेल ते दुसऱ्या डिपार्टमेंट कुठलं आहे तर दुसरं सर्व्हिस डिपार्टमेंट आहे ते म्हणजे तुमचं टाईम कीपिंग अँड अकाउंटिंग. टाईम कीपिंग अँड अकाउंट्स. मग पर्टिक्युलरमध्ये काय येणार टाईम कीपिंग अँड अकाउंट्स. टाईम कीपिंग
अँड अकाउंट्स. टाइम किपिंग अँड अकाउंट्स याला या ठिकाणी बेस कुठला घेणार तर या ठिकाणी टाइम किपिंग अँड अकाउंट्सला नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ वर्कर्स. आता नंबर ऑफ वर्कर्स, आता इथं या ठिकाणी टाइम किपिंग अँड अकाउंटिंगची कॉस्ट किती आहे तर या ठिकाणी टोटल कॉस्ट आहे 3 लाख. टोटल कॉलममध्ये येईल 3 लाख. टोटल कॉलममध्ये आलं 3 लाख आहे. त्या 3 लाखाची वाटणी आपणाला प्रोडक्शन डिपार्टमेंट ए, प्रोडक्शन डिपार्टमेंट बी आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट सी याला या ठिकाणी करायची. आता टाइम किपिंग अँड अकाउंट्स याला या ठिकाणी बेसिस ऑफ अप्रोक्सिमेंट या ठिकाणी आपल्याला जो काय बेस दिला असेल ॲज पर द स्टँडर्ड किंवा त्याचं आपण डिस्कशन केलं होतं प्रिव्हियस लेक्चरला, त्यानुसार त्याचा बेस कुठला आहे तर या ठिकाणी नंबर ऑफ वर्कर्स. मग प्रॉब्लेममध्ये आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स ह्या ठिकाणी दिले असतील, म्हणजे त्या ठिकाणी प्रोडक्शन डिपार्टमेंट एला किती काम करतायत वर्कर, प्रोडक्शन डिपार्टमेंट बीला किती काम करतायत वर्कर, ह्याचं इन्फॉर्मेशन आपल्याला दिली असेल. म्हणजे नंबर ऑफ वर्कर एला 20, बीला 15 आणि सीला सुद्धा 15. मग त्याचं या ठिकाणी आपण वर्किंग करूयात. तर या ठिकाणी काय करतोय आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ, काय म्हणतोय तर या ठिकाणी वर्किंगमध्ये आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ टाइम कीपिंग अँड अकाउंट्स अमाऊंट डिस्ट्रीब्युशन टू प्रोडक्शन डिपार्टमेंट ABC. म्हणजे कुठला आहे टाइम कीपिंग अँड अकाउंट्स, त्याची किती अमाऊंट आहे तर या ठिकाणी ती अमाऊंट या ठिकाणी पाहूयात. टाइम कीपिंग अँड अकाउंट्स, हाऊ मच इज द अमाऊंट, द अमाऊंट्स आर ऑल्सो गिवन इन टू द प्रॉब्लेम. Time keeping 3 lakh, amount is 3 lakh rupees. 3 lakh is distributed among the production department ABC. मग आता हे 3 लाख आहे तर त्याला बेस कुठला आहे तर बेस आहे नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ वर्कर्स. आता नंबर ऑफ वर्कर्समध्ये डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी आणि डिपार्टमेंट सीचं. मग या ठिकाणी किती आहेत तर आय थिंक सो वर्कर आहेत 20 आणि 15. रेशो जर काढला तर 5 कॉमन या ठिकाणी डिवायडेशन होऊन तो भाग जाईल 5. म्हणजे प्रपोर्शनल आपणाला या ठिकाणी मिळू शकतं 4. इथं या ठिकाणी पुन्हा प्रपोर्शन मिळेल 3, पुन्हा 5 भाग लावला की इथं पुन्हा 3. कुठल्या आता कॉमन संख्येनं भाग जातोय का जात नाही. म्हणजे बेस आला किती रेशो बेसचा या ठिकाणी आला 4:3:3. म्हणजे किती येते बघा तर या ठिकाणी 4 आणि 3 7 आणि 10. मग त्याची अमाऊंट काढत असताना आपण कशी काढणार तर 3 लाख डिवायडेड बाय 10 इंटू त्यामधला कितवा चौथा हिस्सा आहे डिपार्टमेंट एचा. त्यानंतर डिपार्टमेंट बीला सुद्धा त्याच पद्धतीनं 3 लाख डिवायडेड बाय रेशो, त्यामध्ये त्याची टोटल 10 इंटू त्यामधला तिसरा हिस्सा अमाऊंट येईल. त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट नॉट ए प्रोडक्शन डिपार्टमेंट सीचं या ठिकाणी अमाऊंट 3 लाख डिवायडेड बाय 10 इंटू 3 इज इक्वल टू, मग 3 लाख डिवायडेड बाय 10 केलं की 30,000 येते. 30,000 इंटू 4 केलं की 1,20,000. इथं किती येणार इथं येईल 90,000. इथं सुद्धा किती येणार 90,000. मग ही आपण कॅल्क्युलेट केलेली अमाऊंट डायरेक्ट या ठिकाणी मांडणार कुठं तर या ठिकाणी 1,20,000. त्यानंतर 90,000 ऑल्सो हिअर 90,000. त्यानंतर हे 2 डिपार्टमेंटचं आपलं झालं तर कोणत्या रेशोनं वाटलं आपण 4:3:3 हा रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर तिसरं डिपार्टमेंट आहे पॉवर डिपार्टमेंट. पॉवर, आता पॉवर असेल तर काय होईल तर या ठिकाणी बेस घेत असताना जेवढं मशीन असतील, मशीन हॉर्स पॉवर म्हणजे हॉर्स पॉवर ऑफ मशीन, म्हणजे इथं बेसिस ऑफ अपॉर्च्युनिटीमध्ये काय येणार तर हॉर्स पॉवर ऑफ मशीन.
म्हणजे पॉवरचा जो काय खर्च असेल तो खर्च कोणत्या आधारावर आपण तो डिस्ट्रीब्यूट करणार किंवा त्याची वाटणी करणार समजण्यासाठी आपण ते शब्द वापरतोय. मग ते डिस्ट्रीब्यूट करत असताना काय कन्सिडर करणार तर हॉर्स पॉवर ऑफ मशीन 300 300 200. मग आता इथं या ठिकाणी काय येणार आहे तर या ठिकाणी त्याचा रेशो आपल्याला काढावा लागेल. 300 300 200 म्हणजे किती येणार आहे. समजा 100 जर भाग लावला कॉमन तर किती जाईल, किती येईल ते 3 3 2 म्हणजे 3 2 हा या ठिकाणी काय येईल तो रेशो येईल. म्हणजे इथं या ठिकाणी हॉर्स पॉवर कसं आपण डिस्ट्रीब्यूट करणार 3:3:2 3:2. आता किती अमाऊंट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे तर हॉर्स पॉवर या ठिकाणी पॉवर डिपार्टमेंट असेल त्याच्या या ठिकाणी आपल्याला जो काय खर्च असेल इथं या ठिकाणी आपण अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करतोय कुठली तर इथं प्रॉब्लेममध्ये दिलेले हा बेस आला आहे, हा बेससाठी आपण त्याचा उपयोग करतोय. म्हणजे किती डिस्ट्रीब्यूट करायचे तर 1,60,000. किती 1,60,000 म्हणजे 1,60,000 हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. कोणत्या रेशोनुसार 3:2. म्हणजे कसं काढणार तर आता हे बघूयात आपण पॉवरचं डिस्ट्रीब्युशन. पॉवर या ठिकाणी बेस काय आला तर पॉवरला बेस आला हॉर्स पॉवर ऑफ मशीन. त्यामध्ये डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी अँड डिपार्टमेंट सी. डिपार्टमेंट ए ची हॉर्स पॉवर ऑफ मशीन किती आहे तर ते 300 आहे. डिपार्टमेंट बी ची सुद्धा आय थिंक सो 300 आणि डिपार्टमेंट सी ची हॉर्स पॉवर ऑफ मशीन 200 आहे. म्हणजे प्रपोर्शनेट रेशो किती येतो इथं या ठिकाणी कॉमन संख्येमध्ये 100 भाग जाईल. म्हणजे 100 भागिले 3 केलं 300 भागिले 100 केलं की 3 आलं. इथं सुद्धा कॉमन 100 म्हणजे 2 म्हणजे प्रपोर्शनेट आलं ते किती आलं ते 3:2. किती आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे तर 1,60,000. कसं काढणार 1,60,000 डिवायडेड बाय रेशोची बेरीज किती येते 3:2 म्हणजे 3 आणि 3 6 आणि 2 8 गुणिले तिसरा हिस्सा. इथं सुद्धा सेम वाटायचेत किती आपल्याला तर 1,60,000 डिस्ट्रीब्यूट करायचेत डिवायडेड बाय रेशो किती येतोय 8:3. इथं सुद्धा त्याच पद्धतीनं 1,60,000 डिवायडेड बाय 8:2 इज इक्वल टू. मग ती अमाऊंट असेल ती आपल्याला अमाऊंट या ठिकाणी काढावी लागेल. म्हणजे या ठिकाणी ती अमाऊंट किती येते बघा 1,60,000 डिवायडेड बाय 8:3 म्हणजे इथं येईल किती 60,000. इथं सुद्धा किती येणार 60,000 आणि इथं किती येईल 40,000. मग ही अमाऊंट आपण कुठं मांडणार तर प्रोडक्शन डिपार्टमेंट ए बी सी. कशाच्या या ठिकाणी पॉवरचे 1,60,000. प्रोडक्शन डिपार्टमेंट एला 60,000, प्रोडक्शन डिपार्टमेंट बीला 60,000 आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट सीला 40,000. अशा पद्धतीनं त्याचं आपण रिडिस्ट्रीब्युशन केलं. त्यानंतर चौथं डिपार्टमेंट आहे कॅन्टीन. आता कॅन्टीन डिपार्टमेंट असेल ते कॅन्टीन डिपार्टमेंटचा बेस या ठिकाणी आपण कुठला घेणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच साधं सोपं लॉजिक आहे. कॅन्टीनमध्ये जेवणासाठी कोण जाणार तर वर्कर जातील. म्हणजे बेस कुठला घेणार आपण इथं नंबर ऑफ वर्करचा. नंबर ऑफ वर्कर. मग नंबर ऑफ वर्करचा रेशो आपल्याला माहीत आहे तो किती आहे. नंबर ऑफ वर्करचा रेशो आहे 4:3:2 4:3:3 आहे. 4:3:3 हा रेशो आहे. ह्या रेशोनुसार कॅन्टीनची जेवढी अमाऊंट असेल मग कॅन्टीनची अमाऊंट किती आहे तर 1,00,000 आहे. तर ते हे 1,00,000 रुपये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. 1,00,000 हे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत कुणामध्ये तर प्रोडक्शन डिपार्टमेंट ए बी सी. मग रेशो किती आहे 4:3:3
म्हणजे किती येणार आहे 4 आणि 3 7 आणि 3 10 म्हणजे किती 40,000 येईल. एला 40,000, बीला 30,000 अँड ऑल्सो सी डिपार्टमेंट 30,000. आता कुठलं डिपार्टमेंट राहिले का सर्व डिपार्टमेंट कुठलंही राहिलेलं नाही. म्हणजेच प्रायमरी आपण या ठिकाणी प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या या ठिकाणी कॉस्ट घेतली. आता ह्याची सगळ्यांची काय करायची टोटल करायची. झालं या ठिकाणी हे काय झालं आपलं डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटचं ओव्हरहेड्स किंवा एक्सपेन्सेस हे प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपण काय करतोय तर वाटतोय. ह्यालाच म्हणलं जातं तर रिडिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. अतिशय सोपं आणि सिम्पल असं या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे. फक्त कॅल्क्युलेशन आणि त्याचा बेस हा एक महत्त्वाचा आहे. बाकी त्याच्यामध्ये या ठिकाणी काही नाही. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपणाला या ठिकाणी रिडिस्ट्रीब्युशन ऑफ अपार्टमेंट याची टोटल मग 89,60,000 ह्या टोटल कॉलमची 89,60,000 इट इज ऑल्सो द टोटल. प्रोडक्शन ए डिपार्टमेंटची टोटल येते 34,20,000 34,20,000. प्रोडक्शन डिपार्टमेंट बी ची 29 लाख 29,29,00,000 आणि सी ची येते 26,40,000 26,40,000. म्हणजे याचा अर्थ काय तर ॲडिशन या ठिकाणी प्रोडक्शन एला सर्व्हिस डिपार्टमेंटचे 4,20,000 ॲड झालेले आहेत. कारण 30 लाख हा प्रोडक्शन याचा खर्च आहे. त्यामध्ये ॲडिशनल सर्व्हिस डिपार्टमेंटचे 4,20,000. त्यानंतर 26 लाख हा बीचा स्वतःचा खर्च असेल त्या डिपार्टमेंटचा आणि सर्व्हिस डिपार्टमेंटचे त्यामध्ये 3 लाख ॲड झालेले आहेत. आणि 24 लाख हा सीचा स्वतःचा या ठिकाणी त्या डिपार्टमेंटचा खर्च आहे. आणि इथं 2,40,000 हा सर्व्हिस डिपार्टमेंटचा ॲडिशन खर्च झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट यांचा टोटल जो काय रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स म्हणतो हे आपण या ठिकाणी या पद्धतीनं केलेलं आहे. म्हणजे आता हा तुमच्या लक्षात आला असेल. हा झाला या ठिकाणी प्रॉब्लेम. म्हणजे अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी कुठल्या मेथडमध्ये सोडवायचे तर आपली जी काय मेथड आहे तर या ठिकाणी पहिली मेथड झाली आपली कुठली तर या ठिकाणी रिडिस्ट्रीब्युशन मेथड म्हणजे डायरेक्ट रिडिस्ट्रीब्युशन मेथड. ह्यालाच काय म्हणतो आपण डायरेक्ट रिडिस्ट्रीब्युशन मेथड. आता दुसरी मेथड आहे त्याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. आता दुसरी मेथड आहे तर या ठिकाणी त्या दुसऱ्या मेथडचा आपण ह्यालाच सेकंडरी ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट किंवा सेकंडरी ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशनसुद्धा म्हटलं जातं. दुसरी मेथड आहे स्टेप मेथड ऑर नॉन रेसिप्रोकल मेथड. त्याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.